तुमच्याकडे दुधी भोपळा कोणी खात नाही का? तर मग ही भन्नाट रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. आज मी तुम्हाला दुधी भोपळ्यापासून खमंग, कुरकुरीत आणि जाळीदार अशा वड्या कशा बनवायच्या ते सांगणार आहे. दुधीची भाजी म्हटलं की लहान मुलंच काय मोठ्यांनाही ती खायला फारशी आवडत नाही. पण दुधीच्या अशा ह्या वड्या केल्या तर मात्र सगळेच आवडीने खातील. या वड्या आपण जास्त तेलात तळणार नाही आहोत, तर अगदी कमी तेलात शॅलो फ्राय करणार आहोत. त्यामुळे त्या वरतून मस्त कुरकुरीत आणि आतून एकदम जाळीदार तयार होतात. पण या वड्यांना मस्त कुरकुरीतपणा आणि जाळीदार होण्यासाठी यामध्ये मी एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग दुधी भोपळ्याच्या या खुसखुशीत वड्या कशा बनवायच्या ते पाहूया. नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. वड्यांना छान चव येण्यासाठी यामध्ये आपण एक जाडसर वाटण तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी इथं मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. आता त्यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याचं जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही, तर या पद्धतीचा ठेचा तयार होतो. तर आता आपण दुधी भोपळा घेणार आहोत. तर बघू शकता इथं मी कोवडा असा दुधी भोपळा घेतलेला आहे. नंतर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि दोन्ही साईडचे जे भाग आहे ते मी आता कट करून घेणार आहे. नंतर आता मी मधोमध असं त्याला कट करून घेणार आहे, म्हणजे त्याचे 2 भाग करून घेणार आहे. दुधी भोपळा म्हटलं तर सगळेच नाक मुरडतात, पण आज आपण ह्या वड्या करणार आहोत त्यामध्ये दुधी भोपळा घातलेला आहे हे कुणालाच समजणार नाही. आणि सोबतच दुधी भोपळा सुद्धा खाल्ला जाईल, कारण यामध्ये विटॅमिन, फायबर भरपूर प्रमाणात असतात आणि ते शरीराला किती फायदेशीर आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. तरी ते मी दुधी भोपळ्याची जी साल आहे ती काढून घेतलेली आहे. तुम्ही हवं असल्यास सालसकट सुद्धा हा दुधी भोपळा असाच किसून घेऊ शकता. तर बघा या पद्धतीने अशी साल काढून घ्यायची. तर आता दोन्ही भागांची मी इथं साल काढून घेतलेली आहे आणि आता आपण त्याला किसणीने किसून घेणार आहोत. तर त्यासाठी इथं मध्यम आकाराच्या किसणीनेच हा भोपळा किसून घ्यायचा आहे. मोठ्या आकाराच्या किसणीने अजिबात हा भोपळा किसायचा नाही, नाहीतर तो खाताना थोडासा जाडसर लागतो. तर त्यासाठी बारीक किसणीनेच किसून घ्यायचा आणि बारीक किसणीने किसल्यामुळे त्यामध्ये आपण भोपळा टाकलेला आहे हे कोणालाच कळणार सुद्धा नाही आणि त्याची चव सुद्धा लागणार नाही. तर आता बघू शकता इथं दुधी भोपळा किसून झालेला आहे आणि आता मी त्याला एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे, कारण आपण यामध्ये आता पीठ वगैरे ॲड करून घेणार आहोत. तर आता इथं मी मध्यम आकाराचा दुधी भोपळा घेतलेला होता, तर त्यासाठी मी इथं पाऊण कप एवढा रवा घेतलेला आहे. रवा बारीकच घ्यायचा आहे आपल्याला. तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरला बारीक करून तो टाकून घेऊ शकता. आता त्याच कपने पाऊण कप एवढं बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. नंतर इथं मी सिक्रेट जो पदार्थ सांगणार होते त्यामुळे आपल्या वड्या छान कुरकुरीत होतात, तो पदार्थ म्हणजे तांदळाचं पीठ. इथं मी 2 ते 3 चमचे टाकून घेतलेले आहे, त्यामुळे छान वड्या तयार होतात. आता आपल्याला काही साहित्यही टाकून घ्यायचं आहे. तर इथं मी 1 चमचा ओवा क्रश करून त्या टाकून घेतलेले आहे. नंतर 1 ते 1.5 चमचा धना पावडर टाकून घेतलेला आहे. अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद पावडर टाकून घेतलेली आहे. आता आपल्या वड्या छान चवीला खमंग लागण्यासाठी इथं मी 1 ते 1.5 चमचा तीळ टाकून घेते. इथं सफेद तीळ घ्यायची आहे. नंतर आपण जो ठेचा तयार करून घेतलेला होता तो 2 चमचे टाकून घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर आहे ती बारीक कट करून तिला टाकून घेतलेली आहे. नंतर अर्धा लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मी साखर टाकून घेतलेली आहे. त्यामुळे आपल्या ज्या वड्या आहेत त्या छान चटपटीत आणि आंबट गोड चवीच्या लागतात. तर आता आपण हे सगळं साहित्य व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. भोपळ्याला सगळे पीठ व्यवस्थित लागले पाहिजे, सगळे मसाले एकजीव झाले पाहिजेत असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये ज्वारीचं पीठही ॲड करू शकता. आता हे साहित्य आपण थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिठालाही व्यवस्थित आपल्याला ह्या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचं. मीठ टाकल्याबरोबर ह्या मिश्रणाला व्यवस्थित पाणी सुटतं आणि भोपळ्यामध्ये सुद्धा पाण्याचा अंश असतो, त्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही. तर पाणी न टाकता आपल्याला हे सगळे पदार्थ आहेत, जे पीठ आहेत ते व्यवस्थित या भोपळ्याच्या किसमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता यावर झाकण ठेवून मी 15 मिनटं याला असंच ठेवून देणार आहे, कारण आपण यामध्ये रवा टाकून घेतलेला आहे आणि तो फुलायला थोडा वेळ लागतो. त्यासाठी 15 मिनटं आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे. आता आपण पूर्वतयारी करून घेणार आहोत. तर ज्या ताटामध्ये आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि त्याला वाफवून घ्यायचं आहे त्या ताटाला किंवा त्या भांड्याला व्यवस्थित तेल लावून ब्रशने किंवा हाताने
ते छान पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे काही गडबड होत नाही. नंतर आता दुसरीकडे आपण एका कढाईमध्ये पाणी ठेवून घेणार आहोत. तर असं कढाई घ्यायची किंवा एखादं भांडं घ्यायचं ज्यामध्ये आपण हे मिश्रण वाफवून घेणार आहोत. त्या भांड्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि असं स्टँड ठेवून त्यावर झाकण ठेवून पाणी गरम करून घ्यायचं, म्हणजे मिश्रण वाफायला जास्त वेळ लागणार नाही. आता बघू शकता 15 मिनटं झालेली आहेत आणि मिश्रण आपलं छान असं फुललेलं आहे आणि थोडंसं घट्टसरही झालेलं आहे. आता आपल्या ज्या वड्या आहेत त्या छान स्पॉन्जी, जाळीदार, मऊ होण्यासाठी आपण यामध्ये 1 चमचा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे. तर इथं मी बेकिंग सोडा टाकलेला आहे, बेकिंग पावडर नाही. तर 1 लहान चमचा टाकून घ्यायचा आहे. मोठा चमचा जर टाकत असाल तर अर्धा चमचा टाकून घ्यायचा आहे. नंतर इथं मी 1 चमचा तेलही टाकून घेतलेलं आहे, त्यामुळे छान अशा मऊ सूत आपल्या ह्या वड्या तयार होतात. आता हे मिश्रण सगळं एकजीव करायचं आहे, छान असं फेटून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटं फेटायचं आहे, म्हणजे जो सोडा आहे तो व्यवस्थित मिश्रणात मिक्स होतो. मिश्रण छान असं फुललं जातं. तर बघू शकता मिश्रण छान असं फुललेलं आहे. आणि आता सोडा टाकून घेतल्यानंतर लगेचच आपण ताटामध्ये ते मिश्रण टाकून घेणार आहोत. तर त्यासाठी ताटाला अगोदरच तेल लावून घ्यायचं. तेल लावून घेतल्यामुळे वड्या ह्या अलगद निघतात, अजिबात त्या ताटाला चिकटत वगैरे नाही. ही पूर्वतयारी केल्यामुळे आपली अजिबात घाई गडबडही होत नाही. आता मी मिश्रण व्यवस्थित ताटामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि ते आता आपल्याला हातानेच व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण सोडा टाकून घेतलेला आहे, त्यामुळे हे मिश्रण थोडंसं फुलतं. त्यासाठी मिश्रण जास्तही जाडमध्ये थापून घेऊ नका किंवा जाडसर थापू नका, कारण हे मिश्रण वाफवल्यानंतर डबलचं होतं. त्यामुळे हे मिश्रण मध्यममध्येच थापून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या वड्या छान अशा फुलतात. तर आता बघा वरतून मी यावर तीळ टाकून घेते. असं तीळ टाकून घेतलं तर वड्या छान दिसतात आणि तळल्यानंतर सुद्धा ही तीळ खूप छान दिसते वड्यांवर. तर या पद्धतीने तीळ टाकून घ्यायची. तुम्हाला नसेल टाकायची तर तुम्ही स्किपही करू शकता. आता बघा इकडे छान असं पाणी गरम झालेलं आहे आणि मी झाकण काढून त्यामध्ये हे जे ताट आहे मिश्रण टाकून घेतलेलं ते त्या स्टँडवर ठेवून घेणार आहे. तर व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि झाकण लावून 15 ते 20 मिनटं छान वाफ आणून घ्यायची. आता बघू शकता 15 ते 20 मिनटं झालेली आहेत आणि आता आपण हे जे मिश्रण आहे ते चेक करून घेणार आहोत. तर मी असं काटेरी चमच्याने व्यवस्थित ते चेक करून घेते. ते अलगद निघतोय, अजिबात मिश्रण चमच्याला चिटकत नाही आहे, म्हणजे मिश्रण व्यवस्थित असं शिजलं गेलेलं आहे. आता मी गॅस बंद करून हे थंड करून घेणार आहे. तर आता बघा थंड झालेलं आहे, व्यवस्थित असं आपल्या ह्या वड्या पडू शकतात, असं थंड करून घ्यायचं आहे. आणि मी आता सुरीच्या साहाय्याने व्यवस्थित या वड्या पाडून घेणार आहे. तुम्ही ह्या वड्या लहान मोठ्या साईजमध्ये, चौकटी आकारामध्ये किंवा पाटोडीच्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता. तर मी चौकटी आकारामध्येच ह्या वड्या पाडून घेतलेल्या आहे आणि मी तुम्हाला आता काढून दाखवते. तर बघा अलगद निघतायत, अजिबात तुकडे वगैरे याचे पडत नाही. आणि बघू शकता किती छान असे मस्त सॉफ्ट आहेत आणि एकदम डबलच्या अशा फुलले गेलेल्या आहेत. तर या पद्धतीनेच ह्या वड्या मी आता काढून घेणार आहे. तुम्ही ह्या वड्या आदल्या दिवशी बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवून दिल्या आणि नंतर त्या तळल्या तरीसुद्धा चालू शकतात. तर बघा आपल्या वड्या छान असं काढून झालेल्या आहेत आणि आता आपण त्यांना शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तर इथं मी तवा घेतलेला आहे, तुम्ही हवं तर कढई घेऊ शकता, पण इथं मी नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला तेल मध्यममध्ये गरम करून घ्यायचं आहे आणि एक एक करून अशी वडी तेलामध्ये सोडून घ्यायची आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला अगोदर मध्यममध्ये करायची आणि नंतर मंद आचेवरती आपल्याला हे व्यवस्थित ह्या वड्या अशा शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर अगोदर 1 ते 2 मिनटं असंच राहू द्यायचं तेलामध्ये, नंतर चमच्याच्या साहाय्याने त्यांना पलट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता एका बाजूने किती छान मस्त अशा छान भाजल्या गेलेल्या आहेत. आता मी त्यांना चमच्याने दुसऱ्या बाजूलाही अशाच उलटपलट करून त्यांना छान अशा तेलामध्ये शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूंनी छान अलटून पलटून मी खरपूस अशा त्यांना भाजून घेतलेल्या आहेत. तर त्यांना कलर किती छान आलेला आहे आणि जास्त फार काही वेळही लागत नाही. अगदी 3 ते 4 मिनटामध्येच आपल्या ह्या वड्या छान अशा तळल्या जातात, शॅलो फ्राय होतात. तर आता बघा मी त्यांना काढून घेते. तर तुम्ही बघू शकता आपल्या वड्यांना रंग किती छान आलेला आहे आणि दिसायला किती छान दिसत आहेत. तर या पद्धतीने आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. आता मी त्यांना एका प्लेटमध्ये सर्व करून घेते. तुम्ही ह्या मुलांच्या टिफिनमध्ये किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या नाश्त्यासाठी किंवा 2 पाहुणे घरी आल्यावर किंवा स्टार्टर म्हणून सुद्धा तुम्ही ह्या वड्या तयार करून घेऊ शकता. आता मी ह्या वड्यांसोबत टोमॅटो सॉस सर्व करून घेतलेला आहे. तुम्ही हवं तर पुदिन्याची हिरवी चटणी त्यासोबतही हे खाऊ शकता, खूप छान लागतात.
तर मी तुम्हाला एक वडी दाखवते. तर बघू शकता किती छान दिसत आहे आणि त्यावरची तीडही खूप मस्त दिसते. आता मी तुम्हाला त्याचा आवाज ऐकवते. तर बघा वरतून मस्त असे कुरकुरीत तयार झालेले आहेत, अजिबात वातड वगैरे नाही. आणि आतून बघा मी तुम्हाला एक तोडून दाखवते. तर बघा किती छान मस्त पोकळ आहेत, अजिबात चिवट नाही किंवा चिकटही झालेल्या नाहीत. आणि विशेष म्हणजे जे भोपळा खात नसतील त्यांना अजिबात कळणार नाही की यामध्ये आपण भोपळा किसून टाकून घेतलेला आहे. इतक्या अप्रतिम खमंग एकदम रुचकर लागतात. तर तुम्ही सुद्धा एक वेळा मी सांगितलेल्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.